मुंबई जैसे शहर में पक्ष बढ़ नहीं पाई पार्टी बढ़ने की उसको वजह थी कि हमारे पक्ष का मुद्दे भी सिर्फ ग्रामीण इलाकों को बना दिया। शहरी इलाका कितने जरूरी है उन्होंने कभी कंसिडर ही नहीं किया, वो सीधा आरोप आप पे लगाते हैं। उन जगहों पे पार्टी बढ़ नहीं पाई, बढ़ सकती है। बात ऐसी है, जो परिस्थिति है आज की नहीं है। इसलिए 23 साल से ये पार्टी हम चला रहे, इसमें इन्फॉर्मेशन फोर्स की जिम्मेदारी जो बोलते उनके ऊपर ही थी। तब उन्होंने अपने पास जब काम था, जिम्मेदारी थी, तब ध्यान कभी दिया नहीं। आज देखे ठीक है। तुम्ही बोललात की राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, संपूर्ण संशय निर्माण होतं। खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की निकाल राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, त्यामुळे संशय निर्माण होतो। राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की शिंदेच्याच बाजूने निकाल लागेल। अर्थात असा तो बेंचमार्क सेट झाला तर उद्या देखील तुमचा देखील निकाल जो आहे तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेलेला आहे। मग तोच बेंचमार्क पुढे रिसेट होणार आहे। ठीक आहे, तसं असं आहे, तो निर्णय हातात आल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करणं योग्य नाही। लेट्स वेट, 24 तासामध्ये 12 तासामध्ये हा निकाल येईल। तो आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर भाष्य करू। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सकाळी प्रतिक्रिया व्यक्त केली की बहुमत आमच्याकडे आहे, आमदारांची आणि खासदारांची संख्या पहिले तर आमच्याकडे जास्त आहे, निवडणूक आयोगाने त्या संख्येमध्ये आमच्या बाजूने निकाल दिला आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षाचा निकालही आमच्याच बाजूने असल्याचा विश्वास केला। त्यांचं बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे, म्हणजे तसं एका पक्षाला स्वच्छ बहुमत आहे ही स्थिती नव्हती। भाजप त्यांचे काय 105, 104 काय नंबर असेल तो, आणि नंतर शिंदे साहेबांचा पक्ष ते मिळाल्यानंतर ते बहुमत आलेलं आहे। आणि त्यामुळं स्वच्छ निर्मळ बहुमत आहे असा क्लेम करायची परिस्थिती नाही। पण आकडे नंबर हे जर बघितलं तर तो नंबर त्यांच्याकडे आहे, आणि त्यामुळं त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। त्याची फारशी माहिती बरोबर नाही, आमची बाकीचे सरकारी बघतात। चुनाव आयोग में सिंबल को लेकर सुनवाई पूरी, कई दिनों में सुनवाई पूरी हो गई है, अब तक फैसला नहीं आ रहा है, क्या जानकारी आप लोग के पास है? क्यों फैसला? हम राह देख रहे हैं, क्योंकि फाइनल आर्ग्यूमेंट दोनों तरफ से सब खुले हुए, आज 10 दिन हुए। हम चाहते हैं कि भाई जल्दी से जल्दी जिसे ना आने की आवश्यकता है। इलेक्शन नज़दीक है, सिंबल का इशू है, पार्टी का नाम का इशू है, इसमें डिले करना ठीक नहीं, मगर देखेंगे क्या होता है। सर जानबूझ के डिले हो रहा है, जानबूझ के डिले प्रोसेस हो रहा है, जानबूझ के डिले करने की कोई मैं ऐसे एलिगेशन नहीं करूँगा, इनके ऊपर भी ज़्यादा जिम्मेदारी है। कई राज्यों में इलेक्शन कमीशन विजिट करने की प्रोसेस जो होती है चुनाव से पहले, वो चालू है। कई राज्यों में बाहर जाते हैं, और इससे उनको काम का जो बोझ है वो देखने के बाद डिले हो सकता है, ऐसा इसका हम स्वीकार करें।